आई राधा उदयन आईला माझ्या हळद लावण वरी झाली रात्री येडला माझ्या हळद लावण वरी झाली रात्री आंबाला माझ्या हळद लावण वरी झाली रात्री देवीला माझ्या हळद लावण वरी झाली रात्री येडला माझ्या हळद लावण वरी झाली रात्री Bye.
हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती नवरी दादी राती हिला बाय हळद लावू हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती किती हाय हळद लावू किती बाईला बाय हळद लावू किती हळद लावू किती बाईला हळद लावू हळद लावू किती बाईला हळद लावू किती हळद लावू किती हळद लावू किती हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती हाय नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती नवरी दादी राती हिला बाय हळद लावू किती शंभर मारात जाता माझी तियडू माता पदर डोईवर धरी पदर डोईवर धरी आगनवरी वाणी सजली माझ्या येडची पिंपळ धरी नवरी वाणी सजली माझ्या येडची पिंपळ धरी हाय नवरी
थांबाय जायचं नाही थांब थांब जायचं नाही
पुढे या तुम्ही पुढे येतो पुढे या. बघा आई साहेब भक्ताने केली कांजी बांजी. पुढे या की लवकर चटकन या की पुढं. पुढे तुम्ही हे बघ आई तुला काही सोनं नाणं काही जी मागायची ते आई समोर चौकावर परत ऐकून घेतलं जाणार नाही. जी काही चूक वाग झाली असेल कळत न कळत जरी चूक झाली असेल तर तुला मान्य करून घ्यावं लागेल. आणि जरी झाली असेल तर काय झाली ते सांगून जायचं. तुला केलेला आनंद आहे का? बोल गडा तू चालते 4 डोळ्याचे तू आता बोलणं अडकलं नाही पाहिजे. तुझं खळत बोललं पाहिजे. तू सगळ्याला ऐकाय गेलं पण आहे. तुला ही काय मान्य कार्यक्रम केला हे तुला मान्यता आहे का? काही चूक आहे का? जशी या भक्ताच्या घरात आली तसं चितल्या कामाला याच बरकता आलं पाहिजे. जशी तू सोन्याच्या पावलानं आली तशी हे मातीचं सोनं घराचं सोनं परपंचाचं सोनं झालं पाहिजे. लेकरा बाळाला जसं तुझा पोत जळतो तसा तुझ्या घरातला दिवा झळकत झेंडा फडकत राहायला पाहिजे. तुला लिकी सोनाचं बाळात पण रुजू आहे का? हा नवरात्रात चप्पल घालू देणार का? देणार का? तुला पाळणं होत असेल तर हो म्हण नसेल पाळणं होत नाही म्हणून सांग. बोला मागितली होय म्हणून सांगितलं. तुला घातली तर रुजू आहे ना का घालणारच नाही? चौकावर घालायची असली तर घाल नसली घालायची तरी नको घाल. माईक मध्ये बोलाय. तुला जर पाळणं होत तर घालतो पण घालणं होती का नाही? होय म्हणून सांगितलंय. डबल विचारू नका. मागितली बोलाय पटापटा माणसं जेवायच्या. लेकी सोनाचं बाळात तुला आहे ना रुजू? जशी भक्त परपंचात ना भोळ्या बाबडी भक्ताने सेवा करायची तशी तुला मान्य करून घ्यावा लागेल. बोला वाजवा. हॅलो दूध आला. सांग सोडा सोडून घ्या वारी सांग. उधर वहाँ केशव कितने की देवा बर ठेवा. गुरुगादी खाली दक्षिण माने की काय येते मावशी तशी गुरुगादी भरते का? तुम्ही उभा राहा. गाजी ती परत मांडा गुरुगादी दक्षिण खाली मांडी. खाली आहे अजून काय तुमच्या खुशीला येऊन एवढं देते का ती गाडी? गाजी की गरम नाही केलेलं कसं दूध आहे नाही तापवलेलं वाजवा. मला तर लय आवडतं म्हणून बरोबर पाळले बघा शिष्याने काय वाटून द्या हा ना पर डे आपल्या
पाया पडत घे गुरुच्या पाया देवाच्या पाया पडा सासूच्या सासू-सासऱ्याच्या मालकाच्या आई वडिलाच्या पाहुणं कुठे गेलं पाहुणं या पुढं पाया पडायचं आता परडे म्हणा मालकाच्या पाया पडा तुमचे मावशी राखी उभं आई मामा वडील राहू उभं. सासू-सासरं त्यांच्या पण पडा आईच्या बी पडा त्यांच्या पाया सगळ्याच्या पाया पडायचं आजच्या दिवस हो दररोज पडायचं काय ते काय चुकलंय का कुणाला पाया पडायचं म्हणजे तुमच्या पुढे ह्यांना पाया त्या मामाच्या तुमच्या. हा मग पडू दे की. तात्या पुढे घे. हे बाई इथं सासू सासऱ्याच्या पाया पडू नाही तुमच्या दोघांच्या पाया पुढे द्या. तात्या यांच्याकडे पुढे पाया पुढे पुढं आहे का? त्यांचं वडील होय. या की मामा मग पुढे पडा पाय त्यांचं काय चाललंय काय करताय तुम्ही परडे मांडा हा ना की परड्यावर आहे परडे मांडा परडे आणू काय पडा पडा बाहेर आणा निवत भरले